नमस्कार मित्रांनो, मी संकेत राणे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केले नसाल तर या व्हिडिओ खालील ते लाल रंगाचे सबस्क्राइबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा। तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्हा हा बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे। कोल्हापूरमधील करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर, कोल्हापूरमधील रंकाळा तलाव, छत्रपती शाहू पॅलेस, कोल्हापूरमध्ये मिळणारा तांबडा पांढरा रस्सा आणि इथल्या लोकांचा रांगडा वाना। त्याचप्रमाणे कोल्हापूर हे प्रसिद्ध आहे इथे मिळणाऱ्या जगप्रसिद्ध पादत्राण्यांसाठी म्हणजेच कोल्हापुरी चपलांसाठी। सुबक आकार, त्यावरील कोरीव नक्षीकाम आणि या चपलांचा टिकाऊपणा, या सर्व वैशिष्ट्यांसोबतच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चपला घालून चालताना येणारा तो आवाज। एखाद्या रुबाबदार व्यक्तीच्या चालण्याला शोभावा आणि त्या व्यक्तीच्या आगमनाची लांबूनच चाहूल देणारा असा हा आवाज। काही लोक असेही म्हणतात की या कोल्हापुरी चपलांमध्ये वापरलेल्या चामड्यामुळे आणि या चपला घालून चालताना येणाऱ्या आवाजामुळे आपल्या वाटेत येणाऱ्या वाईट शक्ती दूर पळून जातात। म्हणूनच बऱ्याचदा काही घरांबाहेर किंवा दुकानांबाहेर आपल्याला या कोल्हापुरी चपलांची एक लहान प्रतिकृती लटकवलेली पाहावयास मिळते। त्या लोकांच्या मानण्यानुसार ही प्रतिकृती त्यांच्या वास्तूपासून वाईट शक्ती, नेगेटिव्ह ऊर्जा, वाईट नजर यांना दूर ठेवते। आता या सर्व झाल्या लोकांच्या मान्य न मानण्याच्या गोष्टी, पण आजही कोकणामध्ये शिरोडा येथे देव वेतोबाचे एक मंदिर आहे, जिकडे गावच्या राखणदाराला म्हणजेच श्रीदेव वेतोबाला लोक चामड्याच्या कोल्हापुरी चपला अर्पण करतात। असं म्हणतात की रात्रीच्या वेळी देव वेतोबा या चपला घालून गावच्या वेशीभोवती फेरी मारतो आणि गावचे रक्षण करतो। असाच एक कोल्हापुरी चपलांचा किस्सा आमचे आजोबा आम्हाला लहानपणी सांगायचे, तोच मी आज तुम्हा सर्वांना सांगतो। तर मित्रांनो, आमचं गाव हे जणू निसर्गाचे वरदानच लाभलेली अशी एक जागा आहे। गावाच्या दोन्ही बाजूला असणारी हिरवीगार डोंगररांग, त्यांच्या पायथ्याशी वाहणाऱ्या नद्या आणि या दोन्ही नद्यांच्या मधोमध वसलेलं आमचं गाव। आजोबांनी सांगितलेली ही घटना तरी 1950-60च्या दरम्यान घडलेली असावी। आताच्या काळात तरी गावामध्ये बरीच दळणावळणाची साधनं उपलब्ध आहेत, पक्के रस्ते झाले आहेत, पण त्या काळात मात्र असे नव्हते। लोकांना पायी चालत डोंगरावरची पायवाट पार करत तालुक्याच्या बाजारात जावं लागायचं। त्यावेळी लोकांसाठी हा एकच शॉर्टकट रस्ता होता। बाजारात पोहोचायला आणखी एक दुसरा रस्ता होता खरा, पण त्यासाठी गावच्या डाव्या बाजूला असणाऱ्या नदीवरचा पूल पार करावा लागायचा आणि पुढे डोंगरावरची पायवाट चढून पलीकडे तालुक्याला जावं लागायचं। पण बहुधा कोणीही त्या वाटेने फिरकत नसे आणि त्यात रात्रीच्या वेळी तर चुकूनही नाही। त्या नदीजवळ गावामधील जुनी स्मशानभूमी होती। बऱ्याचदा लोकांना त्या वाटेवर विचित्र भयानक असे अनुभव आले होते, त्यामुळे गावातील लोक तिकडून ये जा करणे टाळायचेच। तर झालं असं की त्यावेळी नुकतेच गावामध्ये एक मास्तर राहायला आले होते। पिळदार मिशा, उंच धिप्पाड देहयष्टी, जणू काही एखादा पैलवान गडीच। मास्तरांची गावच्या शाळेमध्ये बदली झालेली, त्यामुळे ते थेट कोल्हापूरवरून आमच्या गावामध्ये राहायला आले होते। मास्तरांचा स्वभाव हा फारच मनमिळाऊ होता, त्यामुळे अगदी कमीच वेळात ते गावच्या लोकांमध्ये इथल्या राहणीमानामध्ये मिसळून गेले होते। मास्तरांची आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे ते अगदी पहाटे शाळेच्या मैदानात गावातील मुलांसोबत कसरत करायचे, त्यामुळे मुलांनाही मास्तरांमुळे चांगल्या सवयी लागल्या होत्या। असाच एके दिवशी संध्याकाळी मास्तर घरामध्ये दिवाबत्ती करत होते, तेव्हाच गावामधील सदू धावत तिकडे आला। सदू तसा धापा टाकतच मास्तरांना सांगू लागला, मास्तर
मास्तर आपले गणू आणि दिप्या दोघेही कुठे सापडेनासे झालेत. दुपारी शाळेतून घरी आले आणि जेवून पुन्हा बाहेर खेळायला गेले. ते अजून घरला परतले नाहीत बघा. सर्व गाव पालथा घातला. वडाच्या पारावर काही गावकरी जमलेत. पोरांना शोधायला जायला निघालेत. सदूकडून ते सगळं ऐकून मास्तरांनी आपल्याकडील कंदील घेतला आणि पटापट पायांमध्ये त्यांच्या कोल्हापुरी चपला सरकवून ते सदूसोबत गणू आणि दिप्याचा शोध घ्यायला घराबाहेर पडले. गावकऱ्यांनी गावच्या वेशीवर माळरानावर सगळीकडे पोरांना शोधलं, पण काहीच मागमूस लागेना. तोवर आता रात्रीचे 9 वाजून गेलेले. गावकरी सुद्धा कंटाळून हताश होऊन आपापल्या घरी परतत होते. तेव्हाच मास्तरांनी बाजूच्याच गावी राहणाऱ्या गणू आणि दिप्याचा मित्र मनोहरकडे जाऊन चौकशी करण्याचे ठरवले. तसं मास्तर, सदू आणि 1-2 गावकरी त्यांच्या बैलगाडीतून बाजूच्या गावी येऊन पोहोचले. गणू आणि दिप्या हरवले आहेत हे ऐकून मनोहर सुद्धा एकदम घाबरलाच. ते दोघेही शाळा सुटल्यावर दुपारी त्या गावातल्या दुसऱ्या नदीवर मासे पकडायला जाण्याचा विचार करत होते. पण मला घरी काही काम होतं म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो नाही, मनोहरने मास्तरांना सांगितले. गणू आणि दिप्या हे दोघेही गावातल्या त्या नदीजवळ गेलेत हे ऐकूनच सदू आणि ते इतर गावकरी अवाकच झाले. पोरांसोबत तिकडे काही बरं वाईट तर झालं नसेल ना, असा विचार करून त्यांना घाम सुटला. कारण त्या नदीवर एका हडळीचा वास होता. तिकडच्या त्या पुलावर बऱ्याचदा लोकांना ती बसलेली दिसायची. त्या नदीजवळ गावातील कोणीही फिरकत नसे. आता करायचे काय? पोरांना तर वाचवायचं होतंच, पण सर्वांची भीतीने वाईट अवस्था झालेली. त्यात तेव्हा रात्रीचे 11 वाजून गेलेले. मास्तरांनी मात्र हार मानली नाही. त्यांनी एकट्याने तिकडे जायचे ठरवले. मास्तरांची ती हिंमत पाहून सदू सुद्धा त्यांच्यासोबत तिकडे जायला तयार झाला. त्या नदीजवळ पोहोचेपर्यंत रात्रीचे 12 वाजून गेलेले. एका हातात कंदील सावरत मास्तर आणि सदू त्या नदीच्या काठावर येऊन पोहोचले. त्यांनी गणू आणि दिप्याला शोधण्यासाठी त्यांना हाका मारायला सुरुवात केली, पण त्यांना काहीच उत्तर मिळाले नाही. असंच पुढे चालत ते दोघेही त्या जुन्या पुलाजवळ येऊन पोहोचले. तेव्हाच समोरचे ते दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या पुलावर मधोमध एक बाई केस सोडून बसली होती. विद्रूप चेहरा, सुळ्यांसारखे दात, तिच्या चेहऱ्यावरचे ते विक्षिप्त हास्य. सदू ते सर्व पाहून जागी स्तब्ध झाला. तेव्हाच त्यांचे लक्ष पुलाच्या पलीकडील त्या चिंचेच्या झाडाकडे गेलं. त्या झाडाच्या एका फांदीला बेशुद्ध अवस्थेतील गणू आणि दिप्याला उलटं लटकवून ठेवलं होतं. मास्तर तसे हिम्मत करून त्या पुलावर चढले. मास्तर जसे त्या हडळीच्या दिशेने पुढे पाऊल टाकत होते, तसा त्या शांततेत त्या कोल्हापुरी चपलांचा आवाज स्पष्ट कानी पडत होता. तेव्हाच अचानक त्या हडळीने आपले हसणे थांबवले आणि ती मास्तरांना धमकावू लागली. मास्तुरड्या, आहेस तिकडेच थांब. एक पाऊलही पुढे टाकू नकोस, नाहीतर या पोरांना मी कायमची घेऊन जाईन. मास्तर मात्र सावधपणे एक एक पाऊल पुढे टाकत होते. त्यांच्या त्या चपलांच्या कराऱ्या आवाजामुळे ती हडळ चवताळल्यासारखी करत होती. तिने अचानक तो लाकडी पूल आपल्या शक्तीने हलवायला सुरुवात केली. अचानक नदीमधील दगड हवेत उडून मास्तरांवर पडू लागले. त्यातलाच एक दगड मास्तरांच्या डोक्याला लागला. मास्तर तसे जागीच कोसळले. त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं होतं, पण तरीही हनुमान चालीसा म्हणत मास्तर उठून उभे राहिले आणि पुढे पुढे चालू लागले. त्यांच्या मुखातून येणारे ते हनुमान चालिसेचे शब्द आणि त्यांच्या त्या चामड्याच्या कोल्हापुरी चपलांचा आवाज हे सारं असह्य होऊन
त्या हडळीने अचानक त्या पुलावरून नदीमध्ये उडी मारली आणि ती गायब झाली. स्तब्ध होऊन पाहणारा सदू तसा भानावर आला आणि धावत जाऊन त्याने मास्तरांना सावरले. तसं त्या दोघांनी पुलावरून पलीकडे जात गणू आणि दीपाला झाडावरून खाली उतरवलं आणि ते त्यांना घरी घेऊन आले. मास्तरांची ती धाडसी कामगिरी सदूने साऱ्या गावातल्यांना सांगितली. आजोबांनी सांगितलेली ही घटना कितपत सत्य हे माहीत नाही, पण खरंच लहानपणी ती कथा आजोबांकडून ऐकताना अंगावर काटा उभा राहायचा.